मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी त्यांचा अजेंडा ठरल्याचं स्पष्ट केलं। युतीच्या घोषणेवेळी उद्धव ठाकरेंनी मराठी मतदारांना भावनिक साथ घातली, एकत्र येण्याचं आवाहन केलं। ठाकरेंनी हायलाइट केलेल्या मराठीच्या मुद्द्यावरून आता विरोधक आक्रमक झाले। मराठी माणसासाठी काय केलं असा खोचक प्रश्न विचारत महायुतीचे नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडले। विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल। म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका। 30 वर्ष सत्ता होती तिथे मुंबईमध्ये, 30 वर्ष सत्ता कोणाची होती? आता तुम्ही स्वतःचं हित पहा, मराठी माणसाचं हित पाहायला आम्ही सक्षम आहोत आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल सुद्धा सुरू आहे। कोण कोणाच्या घरी गणपतीला जातं किंवा कोण रक्षाबंधनाला कोणाच्या घरी जातं किंवा दीपोत्सवामध्ये कोण एकत्र येतं याच्याशी मराठी माणसाला काही देणं घेणं नाही। मराठी माणसाला या मुंबई शहरामध्ये अटल सेतू कोणी केला, कोस्टल रोड कोणी केला, CCTV कॅमेरा कोणी लावले किंवा मराठी माणसाला 560 फुटाचं घर कोणी निर्माण करून दिलं याच्याशी मराठी माणसाला देणं घेणं आहे। त्यामुळे एकत्र आले पण वेगळे का झाले होते ह्याचं तर उत्तर द्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।